हॅलो, क्रिएटिव्ह थिंकिंग सिरीजचा हा पहिला पार्ट आहे. आता ह्यामध्ये आपण काय बघणार आहोत की एखादी पोस्ट डिझाईन कशी क्रिएटिव्हली डिझाईन करता येऊ शकते. समजा एखाद्या हॉटेल क्लायंटने किंवा ओनरने तुम्हाला एक पोस्ट डिझाईन करायचं टास्क दिलं, तर एक नॉर्मल डिझायनर ती पोस्ट कशी डिझाईन करणार. सर्वप्रथम त्या हॉटेलची कोणती तरी फेमस डिश घेऊन त्याचा फोटो त्या पोस्ट डिझाईनमध्ये यूज करून त्या डिशशी संबंधित काहीतरी वाक्य लिहिणार, जसे की ही डिश चमचमीत आहे आणि एकदा नक्की या खायला, असं कॉल टू ॲक्शनचे टेक्स्ट देऊन अशी नॉर्मल पोस्ट डिझाईन शक्यतो तयार केली जाते. पण आता एक क्रिएटिव्ह लेवलचं थिंकिंग करायचं म्हटलं तर मग आपण कसं हे डिझाईन करू शकतो. आता ही पोस्ट डिझाईन बघा, ह्याच्यात ना कुठेही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस डायरेक्टली सेल केलेलं नाही. इनडायरेक्टली पावभाजी खाल्ल्यानंतर कसं वाटतं त्या फिलिंगला घेऊन तिथं एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. आता जे खायचे शौकीन आहेत त्यांना ही डिश खाल्ल्यानंतर एकदम फुलफिल झाल्यासारखं फील होणार आहे, अशी ही भावना मी या व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याशी रिलेटेड वाक्य यूज करून ही पोस्ट डिझाईन तयार केलेली आहे. आता ही डिझाईन प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ह्या सिरीजचा पुढचा पार्ट बघा आणि त्यासाठी मला फॉलो करा.